नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बाहीची डिझाइन बघणार आहोत। मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिले सुरुवातीला मी बाहीची कटिंग करून घेतलेली आहे। सिंपल एल्बो साइजची बाही आहे। त्याच्यावर आता आपल्याला डिझाइन करायचे, त्यासाठी मी दोन रंगाच्या पट्ट्या एकावर एक जोडून घेतल्या आहेत। एक गुलाबी आणि एक पिवळी। ती जोडल्यानंतर याचे कोपरे कट करून घ्यायचे, कारण ते आपल्याला सुलटी करून घ्यायची। मग एखाद्या स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने आपल्याला ती सुलटी करून घ्यायची। सुलटी करून घेतल्यानंतर आणि छान बाही आहे ही, आपल्याला न कापता न मध्ये कटिंग न करता आपण ही डिझाइन करणार आहोत। तुम्हाला ती खूप आवडेल आणि आपल्या मराठी भगिनींसाठी, बहिणींसाठी, मैत्रिणींसाठी ही छान बाही होईल। कारण आपल्याला हात उघडा पडलेला आवडत नाही, दंड दिसलेला आवडत नाही, म्हणून आपण डिझाइनची बाही शिवत नाही। त्यासाठी हा खूप उपयोगी व्हिडिओ होईल तुम्हाला। तर मी त्या पट्टीवर 3-3 इंचाच्या खुणा करून त्याचे तुकडे करून घेतलेत। बाहीच्या उंचीला जेवढे पुरतील एवढे तुकडे करून घेतलेत। आता आपल्याला बाहीचा मध्य घेऊन त्याच्यावर 1-1 इंचावर खूण करून घ्यायची आहे। अशी खूण करून घेतली नंतर तिथे एक रेघ ओढून घ्यायची, म्हणजे आपली एका रेषेत आपल्याला ते तुकडे जोडता येतील। म्हणून मध्यावर पण एक रेष ओढून घ्यायची, म्हणजे मध्य आपल्याला व्यवस्थित भेटेल। आणि ह्या मध्यावर आपल्याला टीप मारायची आहे, त्या तुकड्यांना जोडायचा आहे मधोमध। आता हा पुढच्या बाजूचा आकार कट करून घ्यायचा आणि मध्य जो आहे तिथून या साईडला पण 1 इंचाची खूण करून घ्यायची। त्याच्यावर पण रेघ ओढून घ्यायची, म्हणजे आपल्याला मर्यादा समजते पट्टी जोडण्याची। आणि तेवढ्या उंचीच्या मी त्या पट्ट्या लावून घेणार आहे। आता या पद्धतीने अशा पुरतायत का बघूयात आपण। अगोदर पट्ट्या कमी पडल्या तर जास्त कराव्या लागतील। ही उलटी साईड झाली। आपल्याला पिवळा कलर वर घ्यायला हवा। अशा पद्धतीत सगळ्या बसतायत का पुरतायत का बघूया। आणि मग आपण पुरल्या। आता आपण एक पट्टी जोडून घेऊया। हे बघा, मी पट्टी मधोमध टीप मारणार आहे। जे आपण नवीन पट्टी तयार केली तिच्या मधोमध आणि बाहीच्या मध्यावर, हे बरोबर अचूक कळण्यासाठी मी मधोमध रेघ ओढून घेतली आणि बरोबर मध्यावरून टीप चालू करायची। या पद्धतीत सगळ्या पट्ट्या जोडून घ्यायच्या अशा। त्याच्यानंतर व्यवस्थित जोडून घेतल्यानंतर आपल्याला इथून दुमडून डिझाइन करायचे। कशी करायची बघा, ह्या अशा पद्धतीत दुमड टाकायची, एक तिकडून आणि एक इकडून। आणि मग जिथं आपण 1 इंचावर जी रेघ ओढली आहे, आखून घेतली आहे, त्या रेघेवरून आता ही दुसरी टीप जाणार आहे आपली। तर हे बघा, या पद्धतीत अशी प्लेट तयार करायची। पण लक्षात ठेवा, आपण वरची साईड अगोदर घेतोय आणि त्याच्यावर खालची साईड लावतोय। याच पद्धतीने ह्या 5 पट्ट्यांची पण टीप मारायची आहे आपल्याला। आणि हे बघायचं आहे की तो जो त्रिकोण तयार होतोय मध्ये, तो त्रिकोण 5ही पट्ट्यांचा सेम आकार दिसला पाहिजे त्या त्रिकोणाचा। अशा रीतीने हे आपल्याला टीप मारून घ्यायचे। आता
ही झाली एक बाजू। आता आपल्याला दुसऱ्या बाजूला पण तीच पद्धत फॉलो करायची, फक्त मी इथे काय केलंय, जी वरची टीप आहे ती वरती खाली घेणार आहे आणि खालची टीप वर घेणार आहे व्यवस्थित आकारात। आता हा मगाशी त्रिकोण तयार करत होतो, आता आपल्याला पूर्ण चौकोन गणितात धरून टीप घ्यायचे, म्हणजे हा मध्ये जे चौकोन तयार होतोय, आता दोन्ही त्रिकोण मिळून एक चौकोन तयार होतो कापणीसारखा, तो चारी बाजू एकसारख्या त्या टीपवर आल्या पाहिजेत। अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व टिपा किंवा प्लेटी दुमडून घ्यायच्यात एकसारख्या। अगदी वेळ लागतो जरा, त्यामुळं व्यवस्थित चारी कडा एकसारख्या आल्या पाहिजेत, समान उंचीच्या, हे बघूनच टीप मारायची आहे। या पद्धतीने आपल्या आता ह्या टिपा मारून झालेल्या आहेत। आता इथे जे एक्स्ट्रा कापड उरलेलं आहे टीपच्या बाहेरील, ते कट करून टाकायचं, आणि हे मी कट करते। आणि इथं बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल, मी बाही कुठेही अजिबात कट केलेली नाही, म्हणजे आपल्याला त्या डिझाईनच्या खाली बाहीचं कापड आहे ब्लाऊजला, त्यामुळे आपल्याला कुठेही बाही घालताना हा ब्लाऊज घालून गेलं तर कुणीही नावं ठेवणार नाही किंवा लाज वाटणार नाही, हात दिसतो म्हणून, दंड दिसतो म्हणून। या दृष्टीने मी हा डिझाईन तुम्हाला दाखवण्याची एक ट्रिक काढली आहे, ती तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही ट्राय करून बघा। आपल्या खेडेगावातल्या बहिणींना सुद्धा ही डिझाईन खूप आवडेल, आणि अशी तुम्ही गिरायकांना करून दिलीत तर खूप छान वाटेल त्यांना। बाही कट न करता, अंग न दिसता आपल्याला डिझाईन पण होऊन जाते हातावर। आणि त्याच्यानंतर फिनिशिंगमध्ये कटिंग करून घेतल्यावर एक आपल्याला त्याच्यावर डिझाईन म्हणून आपल्याला लेस लावून घ्यायची दोन्ही बाजूला, असे ह्या पद्धतीत लेस लावून घ्यायची। मी आता दुसरीकडे पण लेस लावून घेऊयात। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। खूप छान छान व्हिडिओ मी टाकत असते तुमच्यासाठी, आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा। या पद्धतीत अजून जरा जास्त जर कापड वाटत असेल तर ते छाटून घ्यायचं, आणि मग आपण ह्या बाजूनी पण एक लेस लावून टाकूया, तीच अशी लेस लावायची। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे आयडियाज देत असते किंवा टिप्स देत असते, सोप्या पद्धतीने कशी डिझाईन करता येईल हे सांगत असते, हे दाखवत असते। तर बॉबिनचा दोरा तुटला मध्येच, त्यामुळे व्यत्यय येतो, सॉरी, पण माफ करा। आपण परत लेस लावूयात व्यवस्थित, मग अशी टीप बसली नव्हती, आणि अशी लेस लावून घ्यायची दुसऱ्या पण बाजूला। आता याच्यानंतर आपल्याला दोन्ही लेसची दुसरी बाजू तिकडून पण एक टीप मारून घेतली, कारण एका बाजूने उचलू नये लेस आपली। आता आपल्याला खाली हात शिलाईची पट्टी न लावता डायरेक्ट गुलाबी कापडाचंच, मॅचिंग कापडाचं गोट घालून घ्यायचं आहे। गोट म्हणजे गोटासारखीच एक पट्टी अर्ध्या इंचाची लावून घ्यायची फिनिशिंगमध्ये। तर टिपा जास्त दिसू नयेत पट्टीवर, म्हणून ही एक टीप आहे। तुम्हाला अर्ध्या इंचावर घड्या मारून दोन्ही साईडला नख ओढून घ्यायचं, म्हणजे इस्त्री केल्यासारखी घडी पडते, आणि परत मध्यावर पण एक नख मारून घ्यायचं, म्हणजे डायरेक्ट आपल्याला एका टिपमध्येच अख्खी पट्टी जोडून होते, खालूनही टीप बसते आणि वरूनही टीप बसते। या अशा आयडियाज तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत बघायला भेटतील, शिकायला भेटतील।
आता हे दुसऱ्या बाजूने पण एक टिप मारूया, पिवळा दोरा आहे म्हणून छान दिसेल, एक डिझाईन झाल्यासारखं. अशा पद्धतीत ही डिझाईन झालेली आहे. बघा किती छान झाली आहे डिझाईन, मस्त बघा किती छान दिसते डिझाईन. कुठेही ब्लाऊज न कापता ही डिझाईन बघा कशी पूर्ण केली, आणि तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही डिझाईन. खूप छान आणि धन्यवाद हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. असाच सपोर्ट करा आणि नक्की करून बघा, ट्राय करा घरी बनवण्याचा. धन्यवाद परत एकदा सर्व मैत्रिणींना. थँक्यू.